आभास की तुझी मला साद घालती सगळी नवे वाटे मला फुलता कळी उमलून आभास की तुझी मला साद घालती जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर एक एवढा लाईक प्रत्येकाने करा। आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंग शिकवत असतो आणि कॅपकटचे ट्युटोरियल्स देत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणारं मटेरियल आहे म्हणजे कॅपकटचं बिटमार्क आहे, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपले कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, ते आपल्याला प्ले स्टोअरवरती भेटणार नाही आणि आपलं सुपर पेन आहे ना ते प्ले स्टोअरवरती मात्र इझिली भेटून जाईल। तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला सुपर VPN ॲप ओपन करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला ना तो ऍड करून घ्यायचे। ऍड केल्यानंतर ना इथे व्हिडिओच्या लेअर वरती क्लिक करायचे। त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे एक्सट्रॅक्ट डाउनलोडचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर ना या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीटचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे आता जिथे जिथे बीट्सचे म्हणजे ॲनिमेशन चेंज होतील तिथे तिथे बीट्स ॲड करायचेत आणि पुढे इथे फोटो जिथे जिथे चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचेत। तर अशा प्रकारे सगळे ॲड करून घ्यायचे तुम्ही नीट। तर सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना हे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून ते फोटोजवरती येऊन आपला कोणता एक फोटो रिप्लेस करायचे। तर इथे फोटोवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली फोटो ॲड होऊन जाईल। त्यानंतर ना दोन बोटांनी मोठे करायचे। मोठे केल्यानंतर ना आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे। इथे एक नंबरलाच ऑप्शन बघायला भेटेल स्प्लिटचा इथे। तर आता सगळीकडे प्रत्येक बीटवरती येऊन स्प्लिट करायचे। तर आता अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना इथे या बीटवरती यायचे 5व्या बीटवरती। त्यानंतर ना 5व्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे आपले वेगवेगळे फोटोज ॲड करायचे सगळे प्रत्येक लेअरला म्हणजे प्रत्येक फोटो रिप्लेस करायचे। तर अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। तिथे स्टार्टिंगला सुद्धा फक्त 2 फोटोजचे लेअर सोडून ते पुढच्या देखील प्रत्येक लेअरला वेगवेगळे फोटो ॲड करायचे। तर आता मी सगळं रिप्लेस ते करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं रिप्लेस करून घेतलेलं आहे आणि ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन सुद्धा ॲड करून घेतलेले आहेत। तर आता स्टार्टिंगला येऊन व्हिडिओच्या लेअरवरती पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन ते आपला देखील असं कॅनवा इंटरनेटचा इश्यू येत असेल तर आता व्हिडिओ म्हणजे सगळं घालवायचे। त्यानंतर ओपन करायचं कॅपकट। तर बघू शकता मित्रांनो मी ओपन करत आहे। ओपन केल्यानंतर ना त्याच प्रोजेक्टला ओपन करायचे। तर आता इझिली येऊन जाईल। पहिल्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल खाली ते ॲनिमेशनचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये येऊन कॉम्बोमध्ये आल्यानंतर ना झूम 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन इथे पॉपिंग कॅन्डी नावाचा ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल, तो ॲड करून घ्यायचे। तिसऱ्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन
इथे रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली, त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली, पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्ह्यू अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. पुढच्या लेअरवरती डेझर्ट अँड स्ट्रीट नावाचं ॲनिमेशन ॲड करून 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन पिरियड शिप 4 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 10 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट, त्यानंतर 14 सेकंडच्या पुढच्या बेटवरती येऊन से इन नावाचे ॲनिमेशन ॲड करून 16 सेकंडच्या पुढच्या बेटवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. 18 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाइड अँड वेव्ह, त्यानंतर 20 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 22 सेकंडच्या लेअरवरती येऊन से आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. ते पुढच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 24 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन से इन नावाचं ॲनिमेशन ॲड करून 26 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाइड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 28 सेकंडच्या लेअरवरती येऊन फेल राईट, लास्टच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता स्टार्टिंगला येऊन पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे. इथे आपल्याला असे ट्रान्झॅक्शन बघायला भेटतील जिथे फोटोला स्प्लिट केलं तर तिथे. त्यानंतर इथे लाईट इफेक्ट्समध्ये येऊन ग्लेअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लो ब्रश टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 सेकंडच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लो ब्रश टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर एक ट्रान्झॅक्शन सोडून पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती लेअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून पुढच्या आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे 17 सेकंडच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचा पुढच्यावरती सुद्धा ग्लेअर टू, त्यानंतर 24 सेकंडच्या लेअरवरती सुद्धा ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स आणि ट्रान्झॅक्शन जे आहे ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे खाली 5व्या नंबरला जो इफेक्टचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर ब्लर्ड लो नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर याला ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी 100 ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय डान्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर फिल्टर जो आहे तो 0% व्हायचे. त्यानंतर आता ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटवरती यायचे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेंडिंगमध्ये जायचे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 बीट सोडून पुढच्या तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करायचे याला. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीडला येते 25च्या आसपास ठेवून इंटेन्सिटीला 15च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. त्यानंतर आता पुढच्या बीटवरती येऊन 5व्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये यायचे. स्प्लिटमध्ये आल्यानंतर 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून मध्यभागी यायचे व्हिडिओच्या लेअरच्या. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो तर आपल्या इमेजनुसार ठेवायचं, इमेज कसं आहे तसा. त्यानंतर त्याच बीटवरती यायचे आणखी एकदा. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन स्पार्कमध्ये यायचे. त्यानंतर मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जो आहे तो 20च्या आसपास ठेवायची. त्यानंतर आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं. बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर व्हिडिओच्या लेअरच्या मध्यभागी येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नाईट क्लबमध्ये यायचे. त्या 1 नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून जिथे व्हायब्रेशन फ्लॅश संपतो ना तिथं सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे तो 60च्या आसपास ठेवून इथे जिथे असं म्हणजे हे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे ना तो संपला ना तिथपर्यंत स्प्लिट करायचं. त्यानंतर याला डुप्लिकेट करून प्रत्येक लेअरच्या मध्यभागी ॲड करायचे. तर ॲड केल्यानंतर आता इथे प्रत्येक लेअर म्हणजे पहिल्यांदा तर तुम्ही याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. मग नंतर डुप्लिकेट करून प्रत्येक लेअरवरती ॲड करायचे. त्यानंतर आता
आणि आता 4 नंबरच्या बीटवरती येऊन 4 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन रेट्रोमध्ये येऊन रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. त्यानंतर आता 6 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ट्रिम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याला कुठपर्यंत हवं आहे तिथपर्यंत ॲड होऊ द्यायचे. त्यानंतर आता इथे मध्यभागी 8 सेकंडच्या थोडं पुढे यायचे या लेअरच्या मध्ये. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या अलीकडल्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ते ट्रेंडिंगमध्ये यायचे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता आणखी एकदा त्या बीटवरती येऊन पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन रेट्रोमध्ये जाऊन रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे याला. त्यानंतर आता याच बीटवरती 11 सेकंडच्या अलीकडल्या थोड्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेंडिंगमध्ये जाऊन ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून आपला कलर जो आहे तो कसा हवा आहे तसं ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 12 सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आणखी एकदा इथे 15 सेकंदवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन स्पार्कमध्ये येऊन कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ते लेअर संपलं बरोबर असं फुटायला पाहिजे तो स्पार्क जो आहे तो. त्यानंतर 16 सेकंडच्या अलीकडल्या लेअरवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ह्याच्यावरती जायचे स्प्लिटमध्ये आल्यानंतर 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्याला ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल आपल्या फोटोनुसार ठेवायचे. त्यानंतर आणखी एकदा त्याच बीटवरती यायचे 16 सेकंडच्या अलीकडल्या. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय डान्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जो आहे तो 0 करायचे. स्टिकर जो आहे तो 50च्या आसपास ठेवायचे 50%. त्यानंतर आता इथे यायचं 19 सेकंडच्या बीटवरती. त्यानंतर आणखी एकदा या बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ट्रिम नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची. त्यानंतर इथे यायचे आता 22 सेकंडच्या बीटवरती. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे इझिली व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.